हॅलो गाईज, जय शिवराय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल व्लॉग विथ साई प्रसाद. तर आजचा व्लॉग घेऊन आलोय आपला कल्याण महोत्सव 2025चा, जो आहे कल्याणमधील चक्कीनाका सर्कल जवळ असलेल्या 100 फुटी रोडवर. तर व्लॉगला सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. चला तर अजिबात वेळ न घालवता आपण आता आपल्या कल्याण महोत्सव 2025च्या व्लॉगला सुरुवात करूया. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, हीच ती एंट्री आहे जिथून आपल्याला आपला कल्याण महोत्सव 2025च्या आतमध्ये एंट्री करायची आहे. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं की बरेच गर्दी झालेली होती. हा पहिलाच दिवस होता, 20 डिसेंबर तारीख आहे. तरी सुद्धा पहिल्याच दिवशी इतकी गर्दी झालेली होती. लहान मुलांची सुद्धा ही चांगली मजा झाली होती. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स मी या व्लॉगमध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर ह्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या शाळेचे स्टुडंट्स आलेले होते आणि त्यांनी डान्स परफॉर्म केलेला होता. तर तुम्हाला जर माहीत असेल की कोणत्या शाळेचे विद्यार्थी आलेले होते, तर कमेंटमध्ये नक्की सांगा शाळेचं नाव. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर वेगवेगळ्या डान्स परफॉर्मन्स चालू होते आणि तुम्ही बघू शकता ते डान्स परफॉर्मन्स बघण्यासाठी या महोत्सवामध्ये खुर्च्यांची सुद्धा सोय केली होती, जेणेकरून लोकं आरामात बसून हा कार्यक्रमाचा आनंद लुटू शकतील. त्यानंतर थोड्याच वेळात महेशदादा गायकवाडांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या ट्रेडिशनल लेझिम डान्सनेच त्यांचं स्वागत केलं गेलं आणि त्यांच्याच हस्ते शिवाजी महाराजांचं असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं असेल त्याचं दीपप्रज्वलन झालेलं होतं. त्यानंतर आपण सुरुवात करूया आता की कोणते-कोणते स्टॉल्स होते या महोत्सवामध्ये. सुरुवातच झाली होती मिठाईनी, जी खूप टेम्प्टिंग दिसत होती. त्यानंतर मोबाईलचे कव्हर असेल किंवा अजून काही घड्याळ असतील, गॉगल असतील, हे सगळ्या गोष्टीचे स्टॉल तिथे आहेत. लेडीजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपची गोष्टी होत्या, जसे की कानातलं असेल, नाकातलं असेल, बांगड्या असतील, ह्या सगळ्या गोष्टींचे तिथे स्टॉल्स आहेत आणि रिझनेबल रेटमध्ये आहे. तर तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट द्या या कल्याण महोत्सवाला. चला तर एक नजर टाकूया की या कल्याण महोत्सवामध्ये कोणकोणते स्टॉल्स आहेत, खाण्यापिण्याच्या गोष्टी, घरातल्या वापरण्याच्या गोष्टी, कोणते-कोणते स्टॉल्स आहेत, चला तर एक नजर टाकूया.
तर तुम्ही आता पाहिलंच असेल, की कोणते-कोणते स्टॉल्स आहेत. तर हे स्टॉल्स सोडून अजून कोणत्या गोष्टी आहेत का ते आपण कव्हर करूयात. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर एक मोठा आकाश पाळणा होता. लहान मुलांसाठी छोटे-मोठे पाळणे होते. तसंच तुम्ही बघू शकता, की तिथे काही गेम्स असतात जे ॲज युजुअल प्रत्येक महोत्सवामध्ये वगैरे असतं. त्या महोत्सवाप्रमाणेच इथे सुद्धा लकी बंपर वगैरे गेम सगळे होते. तर तुम्ही एकदा या महोत्सवाला नक्की भेट द्या. तर आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपला कल्याण महोत्सव 2025 बद्दल माहिती मिळेल आणि ते सुद्धा एकदा नक्कीच या आपल्या महोत्सवाला भेट देतील. चला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.